चिकन 65 ची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। हॉटेलसारखा क्रिस्पी क्रिस्पी आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी असा चिकन फ्राय तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता। तर चला बनवूया चिकन फ्रायची ही जबरदस्त अशी रेसिपी। तर यासाठी मी घेतलेला आहे अर्धा किलो चिकन, ज्याला अशा प्रकारे 1.5 इंचामध्ये मी तुकडे करून घेतलेले आहे आणि मस्त साफ करून आणि धुवून घेतलेले आहे। आणि अशाच प्रकारे तुम्हाला छोटे छोटे चिकनचे तुकडे करायचे आहेत। आता यामध्ये आपण टाकणार आहोत 1.5 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट आणि त्याबरोबर सगळे मसाले आपण यामध्ये टाकून घेऊया। तर एक मोठा चमचा आपण यामध्ये टाकूया लाल मिरची पावडर, अर्धा चमचा टाकूया हळद, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, मीठ टाकून आपण घेऊया यामध्ये चवीनुसार आणि त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया अर्धा लिंबाचा रस, पाव चमचा आपण यामध्ये टाकूया रेड फूड कलर ऑप्शनल आहे। एक अंडी आपण यामध्ये फोडून टाकून घेऊया। त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया कॉर्नफ्लॉवर आणि मैदा। तर इथे मी 3 टेबलस्पून घेतलेला होता कॉर्नफ्लॉवर आणि 2 टेबलस्पून घेतलेला होता मैदा, ते आपण यामध्ये टाकून घेऊया। आणि हे सर्व मसाले आणि जे आपण कॉर्नफ्लॉवर मैदा टाकलेला आहे, अंडी टाकली, ते सर्व आपण चिकन मध्ये मस्त असं मिक्स करून घेऊया। याच्याने एकदम क्रिस्पी क्रिस्पी जे आहेत ना आपले चिकन जे आहे ते फ्राय होतील आणि कोटिंग पण सुंदर येते आपल्या चिकन मध्ये येणार आहे। तर चला मस्त असं मिक्स करून घेऊया आणि आपण इथे चिकनला मस्त असं फ्राय करून घेणार आहोत। तर पहिले आपण मॅरिनेट करून घेऊया। तर चिकनला आपल्याला कमीत कमी अर्धा ते 1 तास मॅरिनेट करायचं आहे। तर मसाला लावून अशाच प्रकारे तुम्ही सोडून द्या आणि कमीत कमी अर्धा ते 1 तास मॅरिनेट जे आहे ते जरूर करा। इथे मी 1 तास मॅरिनेट करून घेतलेलं होतं। त्यानंतर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि जेव्हा तेल चांगले गरम होईल तेव्हा मध्यम आचेवरती चिकनला आपण इथे फ्राय करून घेऊया 4 ते 5 मिनिटं। म्हणजे मस्त असं चिकन जे आहे ना ते आतमध्ये शिजेल आणि कच्चा बिलकुल राहणार नाही। तर चला आपण तेलामध्ये 4 ते 5 मिनिटं चिकनला अलटपलट करून मस्त असं फ्राय इथे करून घेणार आहोत। आणि हे बघा चिकन जे आहे ते आपले फ्राय झालेले आहेत। तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे चिकन जे आहे ना ते फ्राय करून घ्यायचे आहेत। जेव्हा अशा प्रकारे चिकन फ्राय होईल तेव्हा आपण एका प्लेटमध्ये हे पूर्ण चिकन जे आहे ना ते काढून घेऊया। तर चला हे बघा चिकन वरती मस्त अशी कोटिंग आलेली आहे, चिकन जे आहे ते शिजलेले आहे। तर इथे मी प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि बाकीचे सर्व चिकन मी अशाच प्रकारे फ्राय जे आहे ना ते करून घेणार आहे। किती जबरदस्त बघा हे मस्त असे फ्राय झालेले आहेत। तर पूर्ण चिकन बघा मी इथे फ्राय करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण याला मस्त असं आता अजून टेस्ट जो आहे तो देणार आहोत। किती क्रिस्पी बघा आणि कोटिंग किती मस्त छान आलेली आहे यावरती आणि छोटे छोटे तुकडे ठेवा। आता आपण दुसऱ्या कढाईमध्ये टाकूया 1 चमचा तेल आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आलं आणि लसूण बारीक चिरलेले। तर इथे मी घेतलेले होते थोडंसं आलं पाव तुकडा आणि त्याबरोबर 3 ते 4 लसूण पाकळी, त्याला बारीक चिरून घेतलं। याचा टेस्ट खूप छान येतो यामध्ये। तर चला तेलामध्ये आपण थोडंसं परतून घेऊया आणि त्यानंतर हिरवी मिरची मी टाकणार आहे यामध्ये। ही जास्त तिखटवाली हिरवी मिरची नाही आहे, दोन्ही मी मिक्स घेतलेली आहे, थोडी तिखट आणि थोडी फक्त फ्लेवरसाठी। तर इथे मी 4 ते 5 घेतलेली होती तिखट आणि त्याबरोबर 6 ते 7 घेतलेली होती फिक्कीवाली मिरची, त्याला तुकड्यामध्ये अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे। जेव्हा आपण तेलामध्ये मिक्स करतो ना अशा प्रकारे हिरवी मिरची खूप छान चव येते। 10 ते 12 कढीपत्ता मी सुद्धा यामध्ये टाकलेला आहे, कारण चिकन 65 आपण रेडी करत आहोत त्यामध्ये कढीपत्ता जाते। तर चला थोडंसं तेलामध्ये मी फ्राय करून घेतलं। आता आपण यामध्ये टाकूया शेजवान चटणी, 1 मोठा चमचा भरून शेजवान चटणी जी आहे ना ती आपण टाकून घेऊया आणि मस्त असं मिक्स करून घेऊया। याच्याने खूप छान तुमच्या चव येणार आहे चिकन फ्राय मध्ये। तर चला मस्त असं मिक्स करून घेऊया आणि थोडंसं आपण इथे मिक्स करून परतून घेणार आहोत आणि त्यानंतर जो आपण चिकन फ्राय करून घेतलेला होता सगळं चिकन जे आहे ना ते आपण यामध्ये टाकून घेऊया आणि चिकन टाकल्यानंतर चला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि हा जबरदस्त आपला हॉटेल सारखा एकदम चिकन फ्राय जो आहे ना तो घरच्या घरी रेडी होईल। खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी ही रेसिपी आहे। तर नक्की ट्राय करा ही चिकन 65 ची रेसिपी तुम्ही घरच्या घरी। रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल, एवढी सुंदर ही तयार झालेली आहे आणि क्रिस्पी क्रिस्पी चिकन आणि त्याबरोबर मिरचीचा, कढीपत्त्याचा आणि आलं लसणाचा जो फ्लेवर, शेजवान चटणीचा जो फ्लेवर येतो ना तो खूप 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 छान येतो। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजची ही चिकन फ्रायची रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर फीडबॅक द्या। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण अशीच नवीन नवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणत असतो। तर चला गरमागरम आता आपण ही चिकन 65 ची रेसिपी जी आहे ना ती सर्व करून घेणार आहोत। तर प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा। क्रिस्पी क्रिस्पी चिकन 65 ची ही जबरदस्त अशी रेसिपी।